प्रधानजी, देवा, बाणाईने आपल्यासाठी निरोप पाठवला आहे। तिने आपल्याला तात्काळ भेटायला बोलावलं आहे। निश्चित काहीतरी महत्त्वाचं कार्य असणार, नाहीतर ती असं काही म्हणणार नाही। माधव, मला तिला भेटावंच लागेल। परंतु देवा, श्री म्हाळसा देवीने भोजनाचा घाट घातला आहे। त्याआधीच मी बानूला भेटून इथे येईन। देवा, जर आपण वेळेवर नाही आलात तर अनर्थ घडू शकतो। असं काही होणार नाही माधवा, मी तिला भेटून लगेच गडावर येईन। देवा, मी केवळ माझा विचार तुम्हाला सांगितला। तुम्ही भोळे आहात। भक्ताची मनोकामना पूर्ण करण्यासाठी भोळेपणानं त्याला एखादं वचन देऊन बसाल, तसं मात्र होऊ देऊ नका। अक्का, अक्का, अहो कुठे होता तुम्ही? काय सांगायचं लवकर सांग, पाल्ला लावू नकोस बाई। अहो, गडाच्या पायथ्यावरून देवांसाठी सांगावा आला आहे। वाटलंच होतं मला, जरा काही चांगलं घडत असेल तर हे असं विघ्न येणारच। पण काय चांगलं घडत होतं? अगं म्हाळसा आज सगळ्यांसाठी पंचपक्वान्नाचं भोजन करणार आहे बघा, आणि तिकडून सांगावा येतोय। अजून काही कळलं का तुला? अजून काही कळालं असतं तर सांगितलं नसतं का तुम्हाला? अहो नाही, नको, म्हणजे त्याची काही आवश्यकता नाही। अक्का, मला खरंच काही ठाऊक नाही काय संदेश आहे त्या बानूचा ते। मग माहिती काढ आणि मला सांग। ती उत्साह होता माझ्या लेकीच्या चेहऱ्यावर, पण तिची सवत त्यात विघ्न आणणारच। आता मलाच काय ते करावं लागेल। अक्का, मी काय म्हणते, काय संदेश आहे ते आधी कळून घेऊयात, मग जाऊयात म्हाळसा देवींना सांगायला। हे योग्य आहे। असंही असू शकतं की काहीच महत्त्वाचं नसेल, आणि महत्त्वाचा सांगावा धाडला असेल तर? ए बानू, अगं तुला वाटतंय ना देव येत्याल, मग बस की आत, उगं उभं राहती। मी उभी राहिली तर माझं पाय दुखतात, तुझं तर नाही ना? मग तुम्ही ध्यान नका देऊ त्यांच्याकडं। हो, खडं काढा की त्यातलं। हा नि मारतो खडे काढ की। बानू, कशी आहेस? देवा, आता तुमच्यापासून काय लपविणार म्या? माझं मन थाऱ्यावरच नाही बघा। का? काय झालं? देवा, किती दिवस झालं तुम्ही हाता आलाच नाही। मला मला तुमची लय आठवण येत होती बघा। तुम्हासनी असं जवळून बघावं असं वाटत होतं। आणि किती दिवस झाले तुम्ही हाता आलाच नव्हता जी। बानू, तुझं म्हणणं खरं आहे। तुला माझ्यावर रागवण्याचा पूर्ण अधिकार आहे। वय, म्या खरंच रागवली आहे तुमच्या। म्हाळसा, 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 तू इथे आहेस आणि मी तुला सगळीकडे शोधते आहे।
म्हाळसा, काय ग जे ऐकलं ते खरं आहे? अशी गप्पच राहणार आहेस का? आम्ही काय समजायचं? काय कळलं तुम्हाला? हेच की देव. देव काय? कुठे आहेत ते? बानूकडे. देव त्या बानूकडे गेले आहेत हे सगळ्यांना कळालं आहे. काय करू मी त्या बानूचं? प्रत्येक वेळी ती माझ्या सुखाच्या मध्ये येते, प्रत्येक वेळी ती माझं सुख हिरावून येते. का का सहन करायचंय मी हे सगळं? खरं बोललीस, पण आता आपण तरी काय करणार बाई? ती बानू श्री खंडेरायांची पत्नी आहे म्हटल्यावर तिला हे असं वागण्यामागचं कारणही विचारू शकत नाही. का नाही विचारू शकत? असं कसं? म्हणजे कोण विचारणार? कोण विचारणार म्हणजे? मी हे कोणालाही करायला सांगणार नाही. मी स्वतः तिला विचारेन. तरीच मला हे जेव्हा दिसते नाही तेव्हा कळलं की हे कुठे गेले असतील. मी माझ्या मनाची समजूत घालत होते. अखेर जे व्हायचं होतं तेच झालं. असो, आता आपण नुसतं हातावर हात धरून बसल्याखेरीज काय करणार? बानू, तू मला सांगितलं नाहीस की तू मला का बोलवलं आहेस ते. सांगणार आहे जी. पण देवा देवा, तरी मी आतनं आवाज ऐकला, म्हणलं देवा आलं ते. लई दिवसातनं तुम्हासनी असं जवळून बघते. रंगा, कसा आहेस? म्या बरा आहे. पाया पडकी. असू दे, तू पाया पडलास ना, तिचाही नमस्कार पोचला मला. देवा, काय करू तुमच्यासाठी? रंगा, तू केवळ बोल माझ्याशी. अजून काय हवं? तुम्ही चंदनपुरीत होता तेव्हा लय बोलायचं आमच्या संग, आहे का नाही? वय आत्ताही आपण बोलू शकतो. तू कधीही गडावर ये. गाढव तकडे यायचं म्हणजे भ्याच वाटतंय आता. पण आता हातच बोलत बसणार आहात का? देवाला आहेत. जा रंग्या, परसातली वांगी तोडून आण. गंगे, जा भाकरीचं पीठ मळाय घे. जेवण करायचं आहे देवांसाठी. बानू, जेवणाचा घाट नको घालूस. आज मला गडावर लवकर जायचं आहे. अहो, पर आत्ताच आला सा आणि आता लागलीच जाणार. आलाय तर थांबा की. रंगा, मी पुन्हा येईनच. बानूला बरं नव्हतं तेव्हा मी नाही येऊ शकलो. आता तिचा निरोप मिळाला आणि आलोय. पर देवा, आज किती दिवसानं तुम्ही आता आलायसा आणि आता लागलीच जायचं म्हणताय. माझ्या वाटेला तर तुम्ही येतच नाही. पर म्हाळसा ताई तर. आता तिला काय वाटेल ह्याचा विचार तू नको करू. अहो, पर त्या हाता आल्या तर. आता मला खाली बानूकडे जायलाच हवं. गणोबा, माझ्यासाठी मेणा तयार करायला घ्या. व्हायची